मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। हिंदू लोकाला देवच मान्य नाही ही आपली शोकांतिका आहे। आपलेच लोक आपल्या गोष्टीला आज विरोध करतात ही शोकांतिका आहे महाराज। मी सांगेन तुम्हाला, मांजर आडवी गेली तर लोक म्हणतात काम होत नाही। अरे त्या मांजरीनं जाव तरी कुठं, जिकडे जाईल तिकडे रस्ता असतो। 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, मी सांगतो गॅरंटीनं काम होईल। पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो। मांजरीपेक्षा बेकार अवलाद आहे बघा ही। म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे। एक दगड एकदा मंदिरात जातो तर देव होतो। त्या मंदिरात लोक रोज दर्शनाला जातात पण चांगला माणूस होत नाही ही शोकांतिका आहे। आज चांगल्या माणसाची कमतरता आहे। ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए। कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए। आपण जाऊ तिथं मंदिराचं वातावरण तयार व्हावं, याला कर्म म्हणतात। ते कर्म केलं छत्रपती शिवाजी महाराजाने, म्हणून आज अरबी समुद्रात सुद्धा स्मारक उभं राहायला लागले महाराज। काय ताकद आहे शिवाजी नावातली, एकाच मिनिटात सांगतो बघा। 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत। पण एकही मंदिर नसताना सर्वाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलेलं आहे तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे। हे केलेल्या कर्माची पावती आहे। म्हणून कर्म चांगलं करा, बाकी काही मागे राहणार नाही, कर्म मागे राहणार आहे। मेल्यानंतर आपले कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं सुद्धा नेऊन टाकणार। कुठं नेऊन टाकतात तुमच्या इकडे हाडं? बोला ना, तुमचे नेले नाही आणखी नाही? नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही। चला कुठंतरी जवळपास तापी नदी प्रकाशाला नेत असतील, है की नाही? आमच्या गावातल्या एका पोरानं बापाचे हाडं काशीला नेले होते, उत्तर प्रदेशामध्ये। त्याला म्हणलं का रे बापाचे हाडे एवढ्या लांब काशीला युपीला नेऊन कशाला टाकले? तो म्हणे महाराज या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे, एवढं लोकांचं चांगले केलंय म्हणे। यानं कधी गावचा सप्ताह नीट होऊ दिला नाही, मंदिराचं बांधकाम होऊ दिलं नाही, यानं गावातल्या लोकाला कीर्तनाला येऊ दिलं नाही, यानं महाराजाच्या माईकचा आवाज वाढू दिला नाही। एवढं तिरस्कोर जीवन जगावं याच्यासाठी नरदेव मिळालेला नाही आहे। आता असे महाराज, असे कीर्तनकार, असे लोक पाहिल्यावर काय गावातल्या सर्वांनाच बरं वाटतं का? अजिबात नाही महाराज। गावातल्या सर्वांना बरं वाटतं असं अजिबात होत नाही। काही फक्त एवढे पाहण्यासाठी आलेले असतात किती लोक जमले, आणि मग तिकडे त्यांच्या काही पार्टी ज्या असतात, मग ते म्हणणार का रे आले होते का लोक? ते म्हणतात कुत्र्या नव्हतं, तू तरी आला कुत्र्या, बरं झालं। काय दुर्भाग्य, एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी आपल्याला नरदेह मिळालेला नाहीये। आला या नरदेहात काहीतरी चांगलं करून जा दादा हो। म्हणून जाता जाता सांगेल, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, व्यसनापासून दूर राहा। जेवढे संसार व्यसनाने उद्ध्वस्त केले तेवढे कशानेच केले नाही, म्हणून व्यसनापासून दूर राहा। भ्रूण हत्या थांबवा, मुलीला पोटात मारून टाकू नका, भ्रूण हत्या थांबवा आणि आई वडिलाची सेवा करा। आपल्या सीमेवरचे जवान आज आपल्यासाठी मरतात, कधीतरी त्यांची आठवण काढा। मी सांगेन तुम्हाला बघा, 2 माणसाची आठवण झोपता वेळेस नक्की ठेवा। 2 माणसाची आठवण काढूनच झोपजा। ज्याच्यामुळं आपल्याला 2 टायमाचं अन्न खायला मिळतं तो शेतकरी, आणि ज्याच्यामुळं आपण घरात सुखानं रात्रभर झोपलेले आहोत तो भारताचा सैनिक। इथं जर पोरं कोणाचे मिलिटरीत असतील त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा। ज्या मायबापाने आपल्या काळजाचा तुकडा या देशासाठी समर्पित केला त्या मायबापाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे। कालचीच घटना आहे, आपल्या धुळे जिल्ह्यातला मिलिंद खेरनार नावाचा एक जवान या भारत मातेसाठी शहीद झाला महाराज। आपण त्याला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे, त्याच्या आई वडिलाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे। मी सांगेन तुम्हाला, लक्षात घ्या बघा। अरे आपण जर एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं ना, पटकन लोक आपला महाराष्ट्र कुठे आहे त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न करतील। महाराष्ट्र मिळाला, आपला जिल्हा कुठे आहे, आपला तालुका कुठे आहे, आपलं गाव कुठे आहे, त्या भारताच्या नकाशात शोधण्याचा प्रयत्न करतील। पण एखाद्या मिलिटरीवाल्याची बायको जेव्हा भारताच्या नकाशाकडे पाहते ना, ती महाराष्ट्र नाही पाहत, जिल्हा नाही पाहत, तालुका नाही पाहत, गाव नाही पाहत, मग काय पाहते? माझा नवरा कोणच्या बॉर्डरवर उभा आहे आणि कोणच्या बॉर्डरवर उभा राहून या देशाची सेवा करायला लागला, ती मिलिटरीवाल्याची बायको एवढंच पाहत असते बघा। सांगेन मी दादा हो तुम्हाला, लक्षात घ्या बघा। अरे एखाद्या मुलाचं लग्न होतं ना, हळद सुद्धा फिटायची राहते, पण जम्मूवरून त्याला कॉल येतो, युद्धाची परिस्थिती आहे आणि आत्ताच्या आता तुम्हाला सीमेच्या रक्षणासाठी येणं गरजेचं आहे। हळदीच्या अंगानं पोरग सीमेच्या रक्षणासाठी जातं आणि या देशाचं रक्षण करत असताना शहीद होतं। त्या घरची सून हळदीच्या अंगानं विधवा होते, याचा आपण कधीतरी विचार करणं गरजेचं आहे। सांगू दादा हो, लक्षात घ्या। आज आपण विचार करणं यांचं गरजेचं आहे बघा। काय करते आज एक मिलिटरीवाल्याची बायको सांगू का मी तुम्हाला? संतोष महाडिक गेल्याच्या नंतर
संतोष महाडिक या देशासाठी शहीद झाल्याच्या नंतर स्वाती महाडिकांनी शपथ घेतली होती की माझ्या नवऱ्याचं प्रेम माझ्यापेक्षाही या वर्दीवर जास्त होतं आणि माझ्या नवऱ्यानं या देशासाठी आपल्या देह समर्पित केलेला आहे, सीमेच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य घालवलेलं आहे, पण माझ्या नवऱ्याची अपूर्ण राहिलेली इच्छा मी मिलिटरीमध्ये जाऊन पूर्ण करणार, म्हणून 15 दिवसापूर्वी स्वाती महाडिकांनी मिलिटरी जॉईन केली महाराज. हे आज आपल्या देशाची पत्नी करते म्हणून आपण सुरक्षित आहोत. बघा मी सांगेन तुम्हाला, लक्षात घ्या. एका गरीब घरचा मुलगा मिलिटरीमध्ये गेला होता आणि मिलिटरीमध्ये जाऊन त्याला 6 महिने पूर्ण झाले होते. 6 महिन्यानंतर दिपवाळी जवळ आली. आता दिपवाळी जवळ आल्याच्या नंतर आईला क्षणाक्षणाला आपल्या पोराची आठवण येत होती. आई तिला म्हणतात ना, विदेशात जरी गेलेला मुलगा असेल ना, कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्याची आठवण काढत राहते ना दादा, तिला आई म्हणतात. बघा या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर त्याचं नाव काय असेल तर त्याला आई म्हणतात. आपला चेहरा पाहिल्यानंतर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण आपला चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवस आपल्या पोटातच जी प्रेम करते ना, तिला आई म्हणतात. बघा सांगेन मी तुम्हाला, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण जेव्हा सीझरची परिस्थिती असते ना, तेव्हा ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते दादा. एका जगाच्या पाठीवर एकच अशी अदालत आहे, तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात, तिला आई म्हणतात. ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला. म्हणून समजा, विदेशात जरी गेलेला मुलगा असेल ना, कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्याची आठवण काढत राहते ना, तिला आई म्हणतात. सांगू आई कुणाला म्हणतात? काय प्रेम असतं आईचं, एकाच वाक्यात बोलेल मी तुम्हाला. असे मृदंग वादक महाराज जंगलात मृदंग वाजवायचे आणि त्यांच्या मृदंगाचा आवाज आला की बकरू त्यांच्या समोर यायचं आणि ते मृदंग ऐकायचे. रोज त्या महाराजाचा मृदंग वाजला की त्या बकऱ्यानं पुढे यावं, तो मृदंग ऐकावा. एक दिवस त्या महाराजाने त्या बकऱ्याला प्रश्न केला, का रे तुला माझ्या हातातला ताल आवडतो का, लय आवडतो का, गोडवा आवडतो? त्या बकऱ्यानं सांगितलं, महाराज तुम्ही काय वाजवता मला कळत नाही. त्या महाराजानं सांगितलं, तुला जर माझं वाजवणं कळत नाही तर मृदंगाचा आवाज आल्यावर माझ्या पुढे येऊन का बसतो? त्या बकऱ्यानं उत्तर फार सुंदर दिलं, महाराज तुम्ही काय वाजवता याच्यातलं मला काही कळत नाही. तुमच्या पुढे बसण्याचं कारण एकच आहे, तुमच्या मृदंगाला लावलेलं कातडं माझ्या आईचं आहे. तुम्ही त्याच्यावर हात मारला की मला वाटतं माझ्या आईनं मला आवाज दिला, म्हणून मी तुमच्या पुढे येऊन बसतो. हे अंतकरण आईचं असतं दादा. दिपवाळी जवळ आली आणि आईला क्षणाक्षणाला पोराची आठवण येत होती. कुणाला आई म्हणतात सांगेन मी तुम्हाला. किसी का पागल पुत्र भी जब घर छोड़ के निकल जाता है ना, उसके माँ बाप को पूछो क्या बीतती है. पागल पोरग जरी घर सोडून निघून गेलं ना, विचारा आईला काय दुःख असतं. हे आई वडिलाला सोडून दुसऱ्याला कळणार नाही महाराज. आज मिलिंद खेरणार गेला ना, याचं काय दुःख आहे हे त्याच्या परिवाराला आणि त्याच्या आई वडिलाला जाऊन विचारा. ते दुःख आज आपल्याला नाही कळणार दादा. 6 महिन्यानंतर दिपवाळी जवळ आली आणि आईला प्रत्येक क्षणाला आपल्या पोराची आठवण सतत होती. गावातल्या प्रत्येक घरी दिपवाळीचा आनंद साजरा होत होता. दिपवाळी आहे म्हणून प्रत्येक घराला कलर दिलेले आहेत, लाइटिंग सोडलेले आहेत, आकाश दिवे लावलेले आहेत. पण गावात एकच घर असं होतं, तिथं ना कलर, ना लाइटिंग, ना आकाश दिवा, ना रांगोळी, ना फटाके. पोरगं येतंय का नाही याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. तेवढ्यात ती आई तिच्या नवऱ्याला म्हणते, अहो मागच्या वर्षी आपला बाळू दिपवाळीला घरी होता, यावर्षी पोरगं येतंय का नाही सांगता येत नाही. तेवढ्यात एक पत्र घेऊन पोस्टमन दारात हजर झाला आणि त्या पत्रात असं लिहिलेलं होतं, आई उद्या सकाळच्या गाडीनं मी दिपवाळीसाठी घरी येणार आहे. आईला एवढा आनंद झाला ना, पळतच गल्लीतल्या बायांना सांगत सुटते, उद्या माझा बाळू दिपवाळीसाठी सुट्टीवर येणार आहे, उद्या माझं पोरगं घरी येणार आहे. खरी दिपवाळी आमची उद्या आहे, उद्या आमचं पोरगं 6 महिन्यानं सुट्टीवर येणार आहे. त्याची चिमुरडी 5 वर्षाची पोरगी आपल्या मैत्रिणीला सांगत असते, उद्या माझे पप्पा घरी येणार आहे, माझ्यासाठी ड्रेस आणणार आहे, खाऊ आणणार आहे. ती मैत्रिणीला सांगत असते. बघा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कुणाला बाप येणाऱ्याचा आनंद, कुणाला मुलगा येणाऱ्याचा आनंद, तर कुणाला पती येणाऱ्याचा आनंद. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आज रात्रभर मुलगा येणाऱ्याची चर्चा करतात आणि रात्रभर मुलाची चर्चा करत असताना सकाळ कधी होते हे कुणालाच कळत नाही. एखादा चातक पक्षी जसं पावसाच्या थेंबाची वाट पाहतो ना, तशी फक्त सकाळची वाट सर्वजण घरचे पाहत होते. सूर्योदय झाला, पोरगी आपल्या पप्पाची वाट पाहण्यासाठी दरवाजात बसते. तिची आई तिच्या शेजारी बसलेली असते आणि म्हातारे आई वडील खुर्ची टाकून बाहेर बसतात. पण सर्वांची नजर तिकडं असते ना, जिकडनं गावात गाडी येणार तिकडं सर्वांची नजर लागलेली असते. दादो चित्र डोळ्यासमोर आणा. खेड्यात येणाऱ्या सहसा 3 गाड्या असतात, सकाळ दुपार संध्याकाळ. सकाळची गाडी त्या गावामध्ये येऊन थांबते
आणि एक एक माणूस त्या बसमधून खाली उतरतो. आईची नजर फक्त दरवाजाकडे असते, माझं पोरग कधी उतरतंय. 40-45 प्रवासी त्या बसमधून खाली उतरतात, पण त्यापैकी हिचं पोरग उतरत नाही, याचं तिला दुःख वाटतं. आईला चिंता वाटते. पतीला म्हणते, अहो बाळू तर सकाळच्या गाडीने येतो बोलला होता, काल नसेल पोरग. मला शंका वाटायली, चिंता वाटायला लागली. तेवढ्यात पतीनं सांगितलं, अशा शंका कुशंका करू नको, लांबून यायचंय त्याला, येईल दुपारच्या गाडीनं, आपण दुपारच्या गाडीची वाट पाहत बसू. दीपावळीचा सर्व फराळ तयार केलेला असतो, पण कुणीच अन्नाचा कण पोटामध्ये घेतलेला नसतो, की आता पोरग आल्यानंतर आपण सर्वांनी सोबतच फराळ करून सोबतच जेवण करू. पोरीला सांगितलं, बाळा तू जेवण कर, येतील पप्पा दुपारच्या गाडीनं. त्या पोरीने सांगितलं, नाही मी पप्पा आल्यानंतर त्यांच्या ताटात जेवणार, मी तोपर्यंत जेवणार नाही. आई जेवत नाही, पत्नी जेवत नाही, मुलगी जेवत नाही, आणि दुपारच्या गाडीची सर्व अनवाणी पोटाने वाट पाहत बसलेले असतात. दादा चित्र डोळ्यासमोर आणा. जशी जशी दुपारच्या गाडीची वेळ जवळ येते ना, तसं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद वाढत असतो. 5 मिनिटात आता दुपारची गाडी येणार हे कळाल्यानंतर आई वडील उठून उभे राहतात, की 5 मिनिटात आता गाडी येणार आणि आपलं पोरग उतरणार. 5 मिनिटात दुपारच्या गाडीची वाट पाहत असताना, दुपारच्या गाडीची वेळ झालेली असताना, त्या गावामध्ये दुपारची बस गाडी न येता त्याच टायमाला दवाखान्याची एक ॲम्ब्युलन्स गाडी येते बघा. आणि ती ॲम्ब्युलन्स गाडी पाहेपर्यंत त्यांच्या दारात येऊन थांबते. त्या मायबापाला माहिती नसतं ही ॲम्ब्युलन्स इथं कशासाठी आलेली आहे, या ॲम्ब्युलन्समध्ये काय आहे, याची थोडीसुद्धा जाणीव घरच्या परिवाराला कुणालाच नसते. त्या ॲम्ब्युलन्सचा बंद दरवाजा उघडला जातो, एक लाकडाची बंद पेटी त्याच्यातून खाली उतरवतात, आणि ती पेटी जेव्हा उघडतात तेव्हा तिरंग्यामध्ये गुंडाळलेला काळजाचा तुकडा मायबापानं पाहिला आणि धाड दिशी जमिनीवर शरीर टाकून दिलं. दादाओ, ज्या घरी दीपावलीला पोरग येणार होतं त्या घरी जर त्याची प्रेत यात्रा आली असेल तर त्या घराची अवस्था काय झाली असेल. 8 दिवसावर दीपावली आली आणि मिलिंद दीपावलीला घरी येणार हे त्या आईला कळलं असेल, आणि आज त्याची जर प्रेत यात्रा घरी आली असेल तर त्या घराची अवस्था काय झाली असेल. दादाओ सांगेन मी तुम्हाला. आई वडील रडायला लागली, पत्नी रडायला लागली, पण चिमुरड्या लेकराला कळत नव्हतं हे का रडतायत. पोरीनं आपल्या आईला विचारलं, आई तुम्ही का रडता, पप्पा का बोलत नाही. आई तुम्ही का रडता, पप्पा का बोलत नाही. त्या आईनं काय उत्तर द्यावं. त्या एकच सांगते, बाळा तुझ्या पप्पाला झोप लागली. आई मग उठव ना पप्पांना. पप्पा माझ्यासाठी ड्रेस आणणार होते ना. आई गावातल्या सर्वांनी नवीन ड्रेस घातले. आई मी पप्पांच्या ड्रेसची वाट पाहते. आई उठव ना पप्पाला. त्या चिमुरड्या लेकराला काय माहिती माझे पप्पा आता या जगात राहिले नाही. ती पोरगी आपल्या पप्पाजवळ जाते ना, हात लावून उठवण्याचा प्रयत्न करते. पप्पा उठा ना पप्पा. गावातल्या सर्वांनी नवीन ड्रेस घातले. पप्पा तुम्ही माझ्यासाठी ड्रेस आणणार होते ना. पोरगी उठवण्याचा प्रयत्न करते. लहान लेकराच्या जीवनातलं सर्वात मोठं दुःख असतं बापाचा आधार जाणं. स्त्रीच्या जीवनातलं सर्वात मोठं दुःख असतं तरुण वयात पतीचा आधार जाणं. आणि म्हाताऱ्या माणसाच्या जीवनातलं सर्वात मोठं दुःख असतं म्हातारपणचा आधार असणारा पोरगा जाणं. आज कुणाचा तरी बाप या जगात राहिला नव्हता. कुणाचा तरी तरुणपणचा आधार असणारा पती या जगातून गेला होता, आणि म्हातारपणचा आधार असणारा कोणाचा पोरगा या जगातून गेला होता. दादा त्या पोरीच्या भावना एका कवितेमध्ये व्यक्त करतात बघा. बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, लौटाओगे आप जल्दी ऐसा के कर चले गए, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, स्कूल पुलिया सड़क आपने कहते हैं बम से उड़ा दिया, कैसे पढ़ूं और क्या करूं जो भविष्य मेरा चुरा लिया, लौटाओ पापा घर जल्दी अब तुम हम सब के लिए, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए,
चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। दिल दिया है जा भी देंगे, ऐ वतन तेरे लिए। हम जिएंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जा भी देंगे, ऐ वतन तेरे। तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, ऐ वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है। हम जिएंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जा भी देंगे, ऐ वतन तेरे लिए। आम्ही तर गेलो, पण या देशाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. स्वाभिमानानं सांगा हा देश माझा आहे आणि मी या देशाचा आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आता थांबणं गरजेचं आहे. परत कधी आलो तर मी आई वडिलाबद्दल तुम्हाला भरपूर सांगेन. अर्धा तास तरी तुम्हाला आई वडिलाबद्दल बोलेन. आणि तुमच्या इकडे जनार्दन महाराज भरपूर आई वडिलाबद्दल बोलत राहतात बरं का, त्याच्यामुळे तुम्ही कदाचित ऐकलेलंही असेल. परत आल्यानंतर मी नक्की सांगेल. मला आज ते मिलिंद खैरनारचा फोटो पाहिल्याच्या नंतर मला मिलिटरीची आठवण झाली, म्हणून हा प्रसंग मला सांगावासा वाटला. म्हणून दादा हो, आज आपण देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, व्यसनापासून दूर राहा, भ्रूण हत्या थांबवा, आई वडिलाची सेवा करा, बस याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही. आज राधेश्याम महाराजांमुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला आलेला आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या सर्व परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. गायनाचार्य मृदंगाचार्य महाराज मंडळींना धन्यवाद. साऊंड सिस्टमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा सर्वांनी. आणि एकदा आमचे शूटिंगवाल्या दादांसाठी वाजवा. त्यांना दोघांना सुद्धा धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि वाणीला विराम. विठ्ठल. मराठी हॉटस्पॉट, आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.